तर मुंडव्याच्या जमिनीवर अजित पवारांचा 2018 पासून डोळा होता असं दमानिया यांनी म्हटलं। पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी 2018 मध्ये घेतली होती असं दमानिया म्हणाले। सत्ता आल्यावर अजित पवारांनी सगळं आपल्या नावावर करून घेतलं असं देखील दमानिया म्हणाले। अजित पवार यांचाच डोळा या जमिनीवर अगदी 2018 पासून होता आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते निलेश मगर जे पुण्याचे उपमहापौर होते त्यांनीच या जमिनीचा व्यवहार म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी ही 2018 साली घेतली होती। निलेश मगर हे अजित पवार गटाचे उपमहापौर होते, त्यानंतर ते शरद पवार गटात गेले, पुन्हा ते अजित पवार गटात आले। पण हा मोडस ऑपरेंडी आहे प्रत्येक पक्षाचा, आपल्या माणसांना पुढे करून ते अडकवून ठेवायची, पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यायची आणि नंतर स्वतःची सत्ता आली। आता जसं मी म्हटलं की आता ते उपमुख्यमंत्री झाले, आता पालकमंत्री झाल्यानंतर सगळं थेट आपल्या नावावर करता येईल म्हणून हे केलं गेलंय असा माझा थेट आरोप आहे। तर आता या सगळ्या गोष्टी मी खारगे समितीला देणार आहे। तर अंजली दमानिया यांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी फेटाळले आहेत। माझा त्या व्यवहाराशी काही संबंध नाही असं निलेश मगर यांनी म्हटलं। दमानियांनी माझ्यावर आरोप का केलेत माहिती नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे। मी 2004 मध्ये उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधला आहे असं देखील मगर यांनी म्हटलंय। मला काही मी अगदी छोटा कार्यकर्ता आहे, काहीच आयडिया नाहीये की काय उद्देशाने त्यांनी आरोप केलेत, काय केले, काय कशासाठी केलेत। मी 100% जाईल ना चौकशीला मी सरकारच्या विरोधात किंवा कुठल्याही यंत्रणेच्या विरोधात जाऊन काही काम केलेलंच नाहीये। अगदी प्लेन किंवा मी कुणाला पैसे दिलेत त्याच्यात असं काही माझा रोलच नाहीये ना। जर समजा पैसे दिले असते किंवा त्यांच्याकडनं मी खरेदी खत करून घेतलं असतं तर ह्या गोष्टी वेगळ्या आहेत। तर पुणे, नाशिक, अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। बिबट्यांचे मानवावरचे हल्ले रोखण्यासाठी आता 1 कोटींच्या शेळ्या जंगलामध्ये सोडण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती देखील वनमंत्र्यांनी दिली आहे। तर उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नाही, ठोस काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। पूर्वी बिबटे किंवा वाघ हे वनातले प्राणी, वन्यजीव, परंतु आता ते बिबटे वन्यजीव राहिलेले नाहीत, ते उसातले जीव झालेले आहेत। शेड्यूल 1 वन्यजीव म्हणजे शेड्यूल 1 मध्ये येतं आणि त्याचं रूपांतर शेड्यूल 2 मध्ये करण्याकरता वन्य विभाग महाराष्ट्र राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 1200 पिंजरे लावले जाणार आहेत, अहिल्यानगर मध्ये तसेच तरतूद केलेली आहे, नाशिक मध्ये केली। मी असं म्हटलं की चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही 1 कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट बांधून ते जंगलामध्ये सोडा। आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल। पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो, याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्वाचं आहे। ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे। जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत। सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे? कुठेतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे। पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे बिबट्याच्या बाबतीत, राज्य आपत्ती। आणि राज्य आपत्ती घोषित करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी सुमोटो आजच्या आज निर्णय केला पाहिजे की 2 रेस्क्यू सेंटर हजार बिबटे आपल्याला जेरबंद करतील आणि जेरबंदची मोहीम ही राज्य शासनाने राबवली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। इथून पुढे एक सुद्धा बळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आम जनतेला मान्य नाही। तर आमदार शरद सोनवणे बिबट्याचे कपडे घालून सभागृहामध्ये दाखल झाले होते। तालुका अध्यक्षांनी कपडे बदलून जागेवर बसण्याच्या सूचना त्यांना केल्या, मात्र त्यानंतर सुद्धा सोनवणे बिबट्याचे कपडे घालूनच आपल्या आसनावर बसले होते। सन्मान्य सदस्य, असं करता येणार नाही, तुम्हाला वेलमध्ये येता येणार नाही। तुम्ही तुमच्या चेअरवर बसा।
सन्माननीय सदस्य, आपण कपडे चेंज करा आणि आपण आपल्या आसनावर जाऊन बसा, नाहीतर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य, आपण सिनियर सदस्य आहात. आपण सिनियर सदस्य आहात, वरिष्ठ आहात या सभागृहात. आपण दुसऱ्या तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करतायत. आपण आता बिल चालू आहेत. अध्यक्ष, सन्माननीय सदस्य, आपण आपल्या जागेवर बसावं. सन्माननीय सदस्य, आपल्याला विनंती करण्यात येते आहे की आपण आपल्या आता एक तर आपण आपला